रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी नवी मुंबईहून माथेरानला आलेल्या 10 जणांच्या ग्रुपमधून 3 तरुण शाटलेट तलावात बुडाल्याची दुर्दैवी घटना माथेरानमध्ये घडली आहे. या 3 तरुणांचा स्थानिक व पोलीस प्रशासनाकडून शोध सुरू आहे. नवी मुंबईतून 10 जणांचा ग्रुप माथेरानमध्ये रविवारच्या सुट्टीचा आनंद घ्यायला आले असताना ही दुर्दैवी घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येते. मात्र प्रशासनाकडून वारंवार सूचना करूनही अशा दुर्दैवी घटना घडत असल्याने एकच हळहळ व्यक्त केली जाते. माथेरान हे एक जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असून शेकडो पर्यटक येथे पर्यटनासाठी येत असतात. त्यातच शनिवार आणि रविवार सुट्टीचे दिवस असल्याने तरुण तरुणींच्या समूहाने इथे पर्यटनासाठी येत असतात. आज देखील नवी मुंबई येथून 10 जणांचा ग्रुप सुट्टीच्या निमित्ताने माथेरानमध्ये आला असता यातील काही उत्साही तरुणांनी माथेरानच्या शाटलेट या एकमेव आणि प्रसिद्ध अशा तलावात पोहायला गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे 3 तरुण तलावात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. नवी मुंबई येथे राहणारे सुमित चव्हाण वय 16, आर्यन खोब्रागडे वय 19, फिरोज शेख वय 19 असे 3 जण बेपत्ता असून याची माहिती मिळताच स्थानिकांनी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही बेपत्ता मुलांचा शोध सुरू केला. मात्र संध्याकाळी अंधार झाल्याने शोध मोहिमेला ब्रेक लागला असून ही शोध मोहीम आता सोमवारी म्हणजे उद्या सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून वारंवार पर्यटकांना सूचना करूनही पर्यटक आपल्या पर्यटनामध्ये इतके धुंद असतात की त्यांना प्रशासनाच्या सूचनेचं पालन करता येत नाही. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना वारंवार घडतात. हे एकूण 10 मित्र कोपर खेराडे येथील राहणारे आहेत. तसेच ते माथेरानला फिरायला आले होते.